राफेल डील, पहिली राफेल डील आठवते का आपल्याला? त्या राफेल डीलची कंपनी ही त्या अनिल अंबानींची कंपनी होती आणि आता पुढचा जो त्यांनी केलेला कारनामा आहे तोही ऐका. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे महिलांच्या शोषणाचा. काय ते व्हिडिओ फोटो बघतोय आपण, व्हिडिओ ऐकतोय, किती गलिच्छपणा आहे सगळा. एवढ्या एवढ्याशा 7-7 वर्षांच्या पोरीवरती बलात्कार करतात ही लोक, त्यांना नको नको तो त्रास देतात. आणि हा एफसीन इतका शहाणा, जगभराचे सगळे नेते त्यांचे व्हिडिओ काढून ठेवले की ह्यांना पुढे कसं ब्लॅकमेल करता येईल. आणि अशा फाईल मध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं नाव येणं हे अतिशय घाणेरडे काम आहे. आपण हे खपवून घेणार नाही. आमच्या देशातल्या मागच्या 14-15 वर्षामध्ये किती महिला गायब झाल्या बरं? दरवेळेस तुम्ही म्हणता ताई भाषणामध्ये आकडे सांगतात. हो सांगणार मी, कारण नुसतं बोलून समजत नाही आपल्याला. अहो 30 लाखाच्या वर महिला मागच्या 15 वर्षामध्ये गायब झालेल्या आहेत. कुठे गेल्या की आमच्या माता भगिनी? असा एफसीन सारखा काही कार्यक्रम आपल्या पण देशात सुरू आहे का हे आपण विचारायला नको? आणि विचारल्यावर उत्तर देणारे हे नरेंद्र मोदी नाही, हे मौनेंद्र मोदी झालेले आहेत. कुठल्यावर प्रश्नावर ते उत्तरच देत नाहीत, अशी एक परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे. आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा जो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे, आपण भारतीय संविधानाला मानणारी लोक आहोत, भारतीय आहोत. भारतीय सरनाम्याला आपण म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम सर्व धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिला शब्द आहे सार्वभौम. सार्वभौम म्हणजे भारतामध्ये काय निर्णय घ्यायचे, आमची परराष्ट्र नीती काय असणार हे आम्ही ठरवणार, कुठल्याही तात्या ट्रम्प ठरवणार नाही. पण हे सुद्धा मोदींनी विकलं आणि आता अमेरिकेला जसं पाहिजे तसं भारत करणार हे त्या अमेरिकेच्या ट्रीटी मध्ये लिहून दिलंय. आज जरी परिस्थिती असेल तर खरंच आपण सार्वभौम देश आहोत का, हा प्रश्न खरे तर प्रत्येक माणसाने इथे विचारला पाहिजे. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की सगळी इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ती होईपर्यंत नरेंद्र मोदींनी काय केलं पाहिजे? नरेंद्र मोदीजींनी राजीनामा दिलाच पाहिजे, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि हीच मागणी घेऊन यानंतरचं हे पुढचं आंदोलन आपण सगळे करणार आहोत.